बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपास अहवालावरून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर तसंच विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेला जवळपास 1 वर्ष पूर्ण होत असतानाही विमान अपघात तपास यंत्रणा अंतिम अहवाल सादर करू शकलेली नाही। याकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होत आलंय। नियमानुसार अशा दुर्घटनांचा अंतिम तपास अहवाल 1 वर्षाच्या आत सादर करणं अपेक्षित असतं, मात्र अद्यापही अंतिम अहवाल समोर आलेला नाही। त्यांनी पुढे म्हटले की AAIBचा तपास हा तांत्रिक स्वरूपाचा असतो आणि त्यामध्ये गुन्हेगारी तपासाचा समावेश नसतो। असं असतानाही अहवाल वेळेवर येत नाहीत, हे सर्वांनाच माहीत आहे। रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचाही उल्लेख केला। अजितदादांच्या अपघाताचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट बघूया असं सांगणाऱ्यांवर त्यांनी थेट हल्ला चढवला। ते म्हणाले की अशा प्रकारची भूमिका घेणारे लोक सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न आहेत। फक्त सत्तेच्या जवळ राहण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी काही लोक अशा प्रकारची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला। रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये भावनिक प्रश्नही उपस्थित केला। मैत्री, नातीगोती आणि संबंध याबद्दल अनेक जण व्यासपीठावर बोलतात, पण प्रत्यक्षात त्याचं काहीच महत्त्व नसतं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यांच्या या वक्तव्याचा रोख अजित पवार यांच्याशी राजकीय जवळीक दाखवणाऱ्या पण त्यांच्या विमान अपघात प्रकरणात ठोस भूमिका न घेणाऱ्या नेत्यांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात फूट पडणं सुरूच आहे। गुरुवारी आणखी एक राज्यसभा खासदार प्रकाशजीत बडाईक यांनी राजीनामा दिला। गेल्या 4 दिवसात 3 राज्यसभा खासदार ममता बॅनर्जींना सोडून गेलेत। काल म्हणजेच 10 जून रोजी सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता। 8 जून रोजी सुखेंदू शेखर रे यांनी राज्यसभा सदस्यत्व आणि पक्ष सोडला होता। आतापर्यंत TMCच्या लोकसभेतील 28 पैकी 20 आणि राज्यसभेतील 13 पैकी 3 खासदार म्हणजेच एकूण 23 खासदार फुटले आहेत। तर बंगालमधील 80 पैकी 58 TMC आमदारांनी वेगळा गट केलाय। या आमदारांनी ऋतुव्रत बॅनर्जी यांना विधानसभेत विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं। ऋतुव्रत यांनी बुधवारी दावा केला की आमच्याकडे 64 आमदार आहेत, उर्वरित 6 आमदारही अध्यक्षांना पत्र देतील। दरम्यान बुधवारी बंडखोर लोकसभा खासदारांची यादी समोर आली। 8 जून रोजी TMCच्या लोकसभेतील 28 पैकी 20 खासदारांनी NDA सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता। खासदार आणि TMCच्या माजी नेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी सांगितलं होतं की खासदारांच्या स्वाक्षरीचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलंय। यात स्वतंत्र सदस्यीय गट म्हणून वेगळ्या बसण्याची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली। 3 जून रोजी TMCमध्ये पहिल्यांदा बंडाची बातमी समोर आली होती। 58 बंडखोर आमदारांनी पक्षातून काढलेल्या आमदार ऋतुव्रत बॅनर्जी यांना आपला नेता निवडलं। विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांना समर्थन पत्र दिलं। यात ऋतुव्रत यांना विरोधी पक्षनेता घोषित करण्याची मागणी करण्यात आली। अध्यक्षांनी मंजुरी दिली। TMCकडे एकूण 28 लोकसभा खासदार होते, त्यापैकी 20 वेगळे झालेत। आता लोकसभेत ममता यांच्याकडे फक्त 8 खासदार उरलेत। राज्यसभेबद्दल बोलायचं झाल्यास 13 पैकी 3 खासदारांनी राजीनामा दिलाय, म्हणजेच फक्त 19 राज्यसभा खासदार उरले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिजित दिपके यांच्यातील कथित भेट तसंच सुनेत्रा पवार यांच्या विमान प्रवासादरम्यान झालेला तांत्रिक बिघाड या दोन्ही चर्चिलेल्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे। सुनेत्रा वहिनींनी प्रवास केलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती जर खरी असेल तर मला नक्कीच वहिनींची, पार्थची आणि तटकरेंची काळजी वाटते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी कौटुंबिक संवेदनशीलता दाखवली। तसंच संजय राऊत यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्याची आपण स्वतः फोन करून माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुंबईहून दिल्लीला जाताना VSR ऑपरेटिंग कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याचं वृत्त समोर आलं होतं। या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं उड्डाणाला 2 तास उशीर झाला होता। भूतकाळात अजित पवार यांचा याच कंपनीच्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता। या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, सुनेत्रा वहिनी खरंच त्या विमानानं गेल्या होत्या की नाही याची मला पूर्ण कल्पना नाही, पण जर असं झालं असेल आणि विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला असेल तर तो अत्यंत चिंताजनक विषय आहे।
मी नेहमीच कोणत्याही प्रवास साधनाच्या सुरक्षेबद्दल संसदेत सातत्यानं आवाज उठवत असते. त्यामुळं मला वहिनींची आणि सोबत असलेल्यांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, VSR कंपनीबद्दल आरोप प्रत्यारोप होत राहतात, पण 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. सुनेत्रा वहिनी खरंच त्या विमानानं गेल्यात की नाही हे मला माहीत नाही, कारण पंतप्रधान मोदींनी कमी खर्चाचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार अजूनही खाजगी विमानाने किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करते की नाही याची माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम करत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला. यानिमित्त भाजपकडून जल्लोष सुरू असतानाच मनसेनं मात्र वेगळ्याच पद्धतीनं प्रतिक्रिया दिली. सिद्धिविनायक मंदिरात महापूजा करत मनसेनं मोदींचं अभिनंदन केलं, पण त्याचवेळी महागाई, पेट्रोल, गॅस दर, बेरोजगारी आणि पत्रकार परिषद न घेण्याच्या विक्रमांवरून उपरोधिक टोला लगावला. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सिद्धिविनायक मंदिरात महापूजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छांमध्ये उपरोधाचा सूर स्पष्ट दिसून आला. मनसेनं लावलेल्या बॅनर्सवर सर्वाधिक महागाईचा दर, सर्वाधिक पेट्रोल दर, सर्वाधिक घरगुती गॅस दर, सर्वाधिक बेरोजगारी आणि एकही पत्रकार परिषद न घेण्याचा विक्रम अशा उल्लेखांसह मोदींचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी संदीप देशपांडे म्हणाले, बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं. कुठल्या व्यक्तीनं किती वर्ष पदावर राहिलं यापेक्षा त्या काळात किती चांगलं काम केलं हे महत्त्वाचं आहे. त्यांनी भाजपच्या अभिनंदन सोहळ्याला प्रत्युत्तर देताना मोदींच्या कार्यकाळातील विविध मुद्द्यांवर टीका केली. देशपांडे यांनी पुढे म्हटलं की काल भाजपनं सिद्धिविनायक मंदिरात पूजा केली होती, त्यामुळे मनसेनेही आपल्या पद्धतीनं बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. डॉलरचा दर, पेट्रोल डिझेलचे भाव, घरगुती गॅसच्या किमती आणि बेरोजगारीचे आकडे विक्रमी पातळीवर पोहोचलेत. हेही मोदींच्याच नावावरचे विक्रम आहेत असा टोला त्यांनी लगावला. अमित शहा यांच्यावर ज्या पक्षाने उपकार केले त्यांचाच पक्ष फोडण्याचं काम अमित शहा यांनी केलंय. हे कपट कारस्थान नाही तर काय आहे असा सवाल राऊत यांनी केलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विक्रम केला नाही. पंडित नेहरू हे 1947 पासून 16 वर्ष देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मंत्री होते, तर खासदार पटेल हे त्याच काळात देशाचे गृहमंत्री होते. मग ही लोक त्यांना पण देशाचे गृहमंत्री मानत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कायदा मंत्री मानायला मोदी तयार नाहीत. जर नेहरूंचा 4 वर्षाचा तो कालखंड त्यांना मान्य नसेल असं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की नेहरूंनी 16 वर्षामध्ये देश उभा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजून खूप काम करायचं आहे. त्यांनी अजून काम करण्यास सुरुवात केलेली नाही. ते कटकारस्थान करण्यातच व्यस्त आहेत. नेहरूंनी हे कधी केलं नाही. त्यामुळे मोदींचं भाषण आम्ही काही गांभीर्यानं घेत नाही. 2014ला लोकांनी त्यांना निवडून दिलं. 2019 आणि 2024मध्ये जनतेनं पराभूत केलं, पण यंत्रणेचा वापर करत ते निवडून आले. 2024मध्ये त्यांना बहुमतच नाही. ते निवडून आलेले पंतप्रधान नाहीत. संजय राऊत पुढे म्हणाले की काँग्रेस देशात मजबूत झाला पाहिजे. काँग्रेसमधून गेलेल्या लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे. या संदर्भात शरद पवारांनी पुढाकार घेत नेतृत्व केलं पाहिजे. काँग्रेस विचारधारेतून बाहेर पडलेले आणि आजही काँग्रेससोबत असलेल्या पक्षांनी काँग्रेससोबत आलं पाहिजे, तर जनतेच्या हिताचं काम करता येईल. राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची मानली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं असून सामाजिक न्याय विभागानं तब्बल 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळं मे महिन्याचा रखडलेला हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वाढली आहे. याचबरोबर भाजप आमदार मोनिका राजळे यांनीही हप्त्याच्या वितरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आता हप्ता नेमका कधी मिळणार याकडे लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून स्वतंत्र निधी दिला जातो. 10 जून रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे निधी अभावी वितरण प्रक्रियेत येणारा अडथळा दूर झाला असून हप्त्याच्या जमा प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीतील जंतर मंतर इथं झालेल्या आंदोलनानंतर काँग्रेस जनता पार्टी आता पुण्यात आंदोलन करणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलं असून मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. अभिजित दिपके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 11 जून रोजी पुण्यात होणाऱ्या आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. दिल्लीप्रमाणेच पुण्यातही हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अभिजित दिपके यांनी सांगितलं की 13 जूनपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास लखनौ, अमृतसर, जयपूर, बंगळूर आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमध्ये आंदोलनाचा विस्तार केला जाईल. त्यानंतरही निर्णय न झाल्यास 20 जून 2026 पासून नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं बेमुदत शांततापूर्ण धरणं आंदोलन सुरू करण्यात येईल. अमेरिकेतील शिक्षण सोडून या चळवळीचं नेतृत्व करण्यासाठी भारतात परतलेल्या अभिजित दिपके यांनी पालकांना आवाहन केलं. ते म्हणाले की पालकांनी आपल्या मुलांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यापासून रोखू नये. केवळ एकाचा आवाज दाबणं सोपं असतं, परंतु सर्व विद्यार्थी आणि पालक एकत्र आल्यास प्रशासनाला झुकणं भाग पडेल. संजय राऊत यांना काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. 2019ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांनी कोणासोबत लढल्या, राऊतांनी कोणासोबत प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2019च्या लोकसभा निवडणुकीत तोंड फाटेपर्यंत राऊतांनी कौतुक केलं होतं. उद्धव ठाकरे 2019ला भाजपसोबतच होते. मग चोरलेल्या निवडणुकीचे तुम्ही भागीदार आहात का, असा खोचक सवाल भाजपच्या नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना केला आहे. नवनाथ बन म्हणाले की उबाटानं मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळावी म्हणून 2019मध्ये भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आणि काँग्रेससोबत आघाडी केली. त्यामुळे तुम्ही निवडणुकीवर बोलूच नये. काँग्रेसनं यंत्रणेचा सर्वाधिक गैरवापर केलाय. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची 12 तास चौकशी करण्यात आली आहे, तर अमित शहा यांना खोट्या गुन्ह्याच्या आरोपाखाली तळीपार करण्यात आलं होतं, पण त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली नाही, उलट भाजप वाढवण्याचं काम केलं. नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही. आजपर्यंत ते म्हणत होते की उद्धव ठाकरेंनी मवियाचं नेतृत्व करावं, ते आंतरराष्ट्रीय पातळीचे नेते आहेत असं सांगत होते. आता ते शरद पवारांनी नेतृत्व करावं म्हणतायत. ते कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहेत? शरद पवारांनी या वयात नेतृत्व करावं म्हणतात म्हणजे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कमकुवत आहे, म्हणून पवारांनी पुढाकार घ्यावा असं राऊत म्हणत आहेत. काँग्रेस मजबूत करण्यासाठी उबाटाचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करणार आहेत का? ते उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे हात बळकट करण्याचा सल्ला देणार आहेत का, असा टोला बन यांनी लगावलाय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.